नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? आणि आज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझी रुटीन दाखवणार आहे. मी आधी घर झाडून घेतलं, नंतर स्नान केलं. आता मी गॅलरीमध्ये रांगोळी काढत आहे. तर आज थोडा उशीर झाला होता मला, तरी 7 वाजले होते. तर मी आता लवकर आवरून येत आहे. मुलांचा डबा करायचा आहे मला. आणि स्वयंपाक करतानाही मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, पण मला लाँग व्हिडिओ खूप असं टाकल्या जात नाही, त्यामुळं मी लाँग व्हिडिओ जास्त बनवत नाही. सर्वप्रथम आधी गणपतीचं नामस्मरण करावे. पूजा करताना आधी गणपतीला स्नान घालावे, नंतर सगळ्या देवांना घालावे. आणि गणपतीचे मंत्र आहे: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. जर गणपतीचे मंत्र कुणाला येत नसेल तर सगळेजण तुम्ही ओम गण गणपती नमः असंही म्हणू शकता. आणि गरजेचंच नाही की सगळे स्तोत्र आले पाहिजे, पण देवाला फक्त महत्त्वाची म्हणजे भक्ती महत्त्वाची असते, श्रद्धा महत्त्वाची असते. त्यामुळे आपल्याला काहीच मंत्र येत नसेल तर तुम्ही पूजा करताना ओम गण गणपती नमः असे म्हणू शकता. आणि आता तुळशीची पूजा करत आहे मी. आणि तुळशीची पूजा करताना प्रदक्षिणा करताना मंत्र असतात, पण तुम्हाला ते मंत्र येत नसेल तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता: तुळशी माते एवढं मंदिर कोणाचं, श्रीकृष्ण परमात्माचं पाणी घालेल फुकाचं, सार्थक होईल जीवनाचं. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम विष्णवे नमः म्हणू शकता. आणि देवाला फक्त महत्त्वाची म्हणजे भक्ती महत्त्वाची असते. आणि देव म्हणत नाही पाठांतर तुमचं खूप हवं म्हणून, पण देवाला फक्त आपली प्रिय जे आहे ते फक्त भक्ती महत्त्वाची असते. आणि आता माझी तुळशीची पूजा करून झाली आहे. आता मी सूर्याला पण आरती देत असते. बघा, मी टेरेसवर आले होते आरती देण्यासाठी. आणि आता मी सूर्यनारायणाला आरती देत आहे. आणि सूर्यनारायणाला आरती देताना सूर्याचे 11 नावं असतात, ते घेत असतात. पण मला म्हणजे ते एवढे पाठ नाही, तर मी ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः म्हणत असते. धन्यवाद. कसा वाटलं माझं मिनी ब्लॉग नक्की मला सांगा कमेंट करून. धन्यवाद.